वेलकम टू SCA क्लास. मागील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा क्वेश्चन फर्स्ट, सेकंड, थर्ड हे सॉल्व केले होते. ह्या लेक्चरमध्ये आपण फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन सॉल्व करूया. त्यापूर्वी आपण रिवाइज करूया. आपण सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे आपण काही स्टेप शिकलो होतो. तर त्या स्टेप काय होत्या? स्टेप काय होत्या? आपण काय करणार अगोदर हे इक्वेशन सॉल्व करताना स्टेप होते अरेंज द इक्वेशन अरेंज करणार. त्यानंतर वन व्हॅरिएबलचा कोएफिशियंट सेम करणार. व्हॅरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा. व्हॅरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचं म्हणजे काय? त्यांचं सेम नंबर आणायचे, नंतर चेक साइन करायच्या. तर आपण ह्या एक्झाम्पलमध्ये एक फर्स्ट एक्झाम्पल परत रिवाइज करतो थोडेसे 1 मिनिटात. काय केलं आपण? समजा हे फर्स्ट क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये 2 व्हॅरिएबल होते. कोणते व्हॅरिएबल होता? हे बी आणि ए व्हॅरिएबल आहेत. तर यामध्ये बी व्हॅरिएबलला सेम कोइफिशियंट होते. कोणता? 5 इथं काय सेम कोइफिशियंट आहेत. ते चेक केल्यानंतर आपण काय करणार? दुसरी स्टेप काय होती आपली की सेम असल्यानंतर चेक साइन करायचे त्यांच्या सेम याच्या साइन. ह्या साइन कोणत्या आहेत? प्लस साइन आहेत. प्लस साइन असल्यानंतर काय करणार? आपण सबस्ट्रॅक्शन करणार. ज्यावेळेस 2 प्लस असेल त्यावेळेस काय करणार? आपण सबस्ट्रॅक्शन करणार. किंवा दोन्ही मायनस असेल इक्वेशन, कोणते? हे इक्वेशन या प्लस असेल तर आपण सबस्ट्रॅक्शन करणार. सपोज हे दोन्ही मायनस असतील, इथे मायनस असतील, तरी पण आपण काय करणार? सबस्ट्रॅक्शन करणार. आणि ॲडिशन कधी करणार आपण? ॲडिशन कधी करणार? सपोज एक मायनस आणि प्लस असेल तर आपण ॲडिशन करणार इथे, किंवा प्लस किंवा मायनस हे दोन्हीपैकी काही असेल इथे. कुठे इक्वेशन हे प्लस मायनस कुठे असतील? इथे. तर आपण काय करणार? ॲडिशन करणार. ठीक आहे. आपण आता डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व करायला घेऊ. क्वेश्चन आपला कोणतं? फोर्थ क्वेश्चन चालू होता. फोर्थ क्वेश्चन डायरेक्टली आपण सॉल्व करू. काय होती पहिली स्टेप आपली? अरेंज द इक्वेशन. तर इक्वेशन आपण अरेंज करूया. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. हा काय झाला? फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन m मायनस 6n इज इक्वल टू -7. हा काय झाला? सेकंड इक्वेशन. ही झाली फर्स्ट स्टेप आपली. सेकंड स्टेप काय होती आपली? सेकंड स्टेप आपल्याला व्हॅरिएबल, इथे व्हॅरिएबल कोणते आहेत? m आणि n हे व्हॅरिएबल आहेत. या m आणि व्हॅरिएबलचा आपल्याला कोइफिशियंट सेम पाहिजेत. आपल्याला एक तर mm चे सेम पाहिजेत किंवा n चे सेम पाहिजेत. mm चे सेम आहेत का? नाही आहेत. n चे सुद्धा सेम नाही आहेत. तर आपल्याला सेम करण्यासाठी, कोइफिशियंट सेम करण्यासाठी काय करावं लागेल? इथं mचा जर आपल्याला सेम करायचा असेल तर आपल्याला इथे काय लागेल? 5 लागेल. तेव्हा आपण इथे 5 ला मल्टिप्लाय इथे 5 ला करता येईल का? असे नाही करता येणार. तर आपल्याला जर 5 ने मल्टिप्लाय करायचे आहे तर आपल्याला होल इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. तर होल इक्वेशनला आपल्याला इथे 5 करायचं, 5 इथे मल्टिप्लाय इथे 5 ने आणि इथे 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस आपली सेकंड स्टेप होईल. काय होईल? याचा व्हॅरिएबलचा सेम कोइफिशियंट होईल. तर कसं करता येईल आपण करूया. आपण सेकंड स्टेपला काय करता येईल? इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 5. मग काय होईल? सेकंडला मल्टिप्लाय केल्यानंतर 5m 5 इंटू m मायनस 5 इंटू 6n इज इक्वल टू 5 इंटू -7. काय होईल मग हे? नंतर 5 इंटू m 5m मायनसला मायनस 6 इंटू 5 6 इंटू 5 किती होईल? 30n इज इक्वल टू 5 इंटू 7 35 मायनस 35. हा काय होईल? इक्वेशन थर्ड. हा काय होईल? इक्वेशन थर्ड होईल आपला. काय इक्वेशन आला? आपण मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन मल्टिप्लाय
5 इंटू एम, 5 इंटू 6n, 5 इंटू -7. तर काय होईल 5 इंटू एन 5m, 5 इंटू 6n 30n, त्यानंतर काय 5 इंटू 35. हा काय झाला आपला थर्ड इक्वेशन. तर त्यानंतर आपण इक्वेशन परत लिहून घ्या. इक्वेशन थर्ड आपल्याकडे आहे. इक्वेशन फर्स्ट काय होतं आपल्याकडे 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. हा इक्वेशन फर्स्ट होता. तर मग आता आपल्याकडे काय झाले दोन इक्वेशन आले. दोन इक्वेशन झाले आपल्याकडे. दोन इक्वेशन याच्यामध्ये ह्या व्हेरिएबलला 5m सेम व्हेरिएबल आहेत. सेम व्हेरिएबलला सेम कोइफिशियंट आहेत. तर आपली नेक्स्ट स्टेप काय होती चेक साइन. त्याच्यामध्ये चेक इथं साइन काही नाही म्हणजे इथं काय असते प्लस प्लस. तर सेम आपण मग शिकलो होतं प्लस साइन. नंतर आपण काय करणार सबस्ट्रॅक्शन. तर नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार इक्वेशन फर्स्ट सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 3. तर आपण करून घेऊ सबस्ट्रॅक्शन. काय होईल इक्वेशन आपल्याकडे आहे ते 5m मायनस 30n इज इक्वल टू -35 मायनस 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. हे काय आहे इक्वेशन फर्स्ट आणि वरचं काय इक्वेशन थर्ड. तर आपण काय करून घेऊ सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. सबस्ट्रॅक्शन करण्यापूर्वी आपण काय करू आपण शिकलो होतो यांच्या साइन चेंज करायचे असतात आपल्याला. तर फर्स्ट इथं काय होईल आता इथं साइन इथे काय नाही म्हणजे इथं काय असतं प्लस. तर काय होईल हे मायनस प्लस काय होईल मायनस होईल. त्यानंतर मायनस काय होईल प्लस. नेक्स्ट मायनस आता इथं काय 90ला काय आहे काही नाही याचा अर्थ काय साइन काय असते इथं प्लस असते. तर काय होईल मग ही प्लस मायनस काय होईल मायनस. हे खालच्या साइन आपण लिहून घेतल्या. त्यानंतर आपण हे सॉल्व करू. काय होईल हे प्लस मायनस -5m प्लस 5m मायनस 5m काय गेट कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथं काय काहीच राहणार नाही. त्यानंतर -30n प्लस 3n किती होईल ते -27n. नेक्स्ट काय होईल इकडे -35 प्लस 19 किती होईल काय करू आपल्याला प्लस मायनस म्हणजे काय होईल मायनस काय होईल इथे मायनस काय होईल इथे ॲडिशन होईल. ॲडिशन किती होईल ती ॲडिशन करावं लागेल. आणि साईन कोणती येईल बिगची साईन येईल. बिगची साईन काय आहे तर आधी आपण ॲडिशन करून घ्या. मायनस असल्यामुळे ॲडिशन करून घ्या. 9 and 5 4 एक कॅरी 1 3 and 1 4 आणि 5 अँड साईन विल बी मायनस कारण की काय बिगर याच्यात दोन्ही मायनस आहे ना तर त्यावर साईन काय मायनस येईल. तर आपल्याकडे इक्वेशन काय आले -27n इज इक्वल टू -54. काय होईल आपलं इथे मायनस गेट कॅन्सल होऊन जाईल. मायनस गेट कॅन्सल होऊन जाईल. तर खाली आपल्याला लिहिता येईल 27n इज इक्वल टू 54. तर आता काय होईल आपल्याला n ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची. तर n हा इथं काय 27 × n मल्टिप्लाय मध्ये आहे. तर इकडे जाऊन हे काय होईल डिवाइड मध्ये होईल.
इकडे जाऊन मध्ये काय होईल ते डिवाइड होईल. n इज इक्वल टू 54 डिवाइडेड बाय 27. आता हे सॉल्व कसं करता येईल आपल्याला? 27 सॉल्व कसं करता येईल? आता डायरेक्ट आपल्याला तुम्हाला 27चं टेबल येत नसेल तर तुम्ही काय करा, याला 2नी, आता 2नी डिवाइडला जाईल का? नाही जाणार, कारण की इथे काय आले, इथे 7 आले. आपण 3ने बघू. 2 + 7 9 होतात, म्हणजे याला 3ने जाऊ शकते, आणि याला 5 + 9 म्हणजे दोघांना बी काय होईल, 3ने आपण डिवाइड करू शकतो. 3 डिवाइड काय केल्यानंतर काय होईल, इथे लिहूया. 3 1 जा 3, आणि कॅरी किती हे उठेल, 2 वर येईल, म्हणजे 24 होतील. 3 8 जा 24. त्यानंतर काय होईल, 3 9 जा 27. म्हणजे आन्सर काय आला आपल्याकडे, 9 इज इक्वल टू 18/9. देअरफॉर n इज इक्वल टू किती होईल, 9 1 जा 9, 9 2 जा 18, म्हणजे n इज इक्वल टू 2 हे आन्सर येऊन जाईल आपल्याकडे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करता येईल, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपल्याला n इज इक्वल टू 2 हे ठेवावं लागेल. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये n इज इक्वल टू 2. तर कोणत्या एका, आपल्याकडे 3 इक्वेशन आहेत. कोणकोणते 3 इक्वेशन? कोणकोणते आपल्याकडे? एक तर फर्स्ट इक्वेशन, हा थर्ड इक्वेशन, आणि हा सेकंड इक्वेशन. तर त्याप्रमाणे आपण काय करू, सेकंड इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवू. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडे, m - 6n - 7. काय आहे आपल्याकडे, m - 6n इज इक्वल टू -7. हे कोणतं आपले सेकंड इक्वेशन. तर काय इथे आपण काय लिहिणार, पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. तर आपल्याकडे काय आहे, n इज इक्वल टू 2 आहे. तर आपण इथे पुटअप करू, m - 6 × 2, यांची व्हॅल्यू पुटअप केली, इज इक्वल टू -7. तर काय होईल, m - 6 × 2 12 इज इक्वल टू -7. पुढे काय होईल, आता हे -12 इकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. m इज इक्वल टू -7 + 12. त्यानंतर याचं काय होईल, -7 + 12. याचा आन्सर काय होईल, मायनस प्लस सबस्ट्रॅक्शन होईल. मायनस प्लस सबस्ट्रॅक्शन होईल. मोठ्यातून आपण छोटं लेस करणार आणि सिम्बॉल मोठ्याचं देणार. तर आन्सर काय येईल मग ते, m इज इक्वल टू 12 - 7 5, आणि साईन कोणत्या, बिगर याचा, बिग डिजिटचं साईन, म्हणजे mचा आन्सर काय आलं, m इज इक्वल टू आपल्याकडे 5 आन्सर आलं. तर दोन्ही अशा प्रकारे आपले दोन्ही आन्सर मिळून झाले. m मिळाले, आणि n किती होतं आपल्याकडे, n इज इक्वल टू 2. लास्टला आन्सर कसं लिहिणार आपण, m, n इज इक्वल टू 5, 2 इज द सोल्यूशन ऑफ इक्वेशन. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करायचं, परत एकदा रिवाइज करू आपण, फोर्थ आपल्याला 2 इक्वेशन दिले सायमल्टेनियसली. 5m - 3n इज इक्वल टू 19. हे फर्स्ट इक्वेशन आपण अरेंज केलं. सेकंड इक्वेशन काय होतं, m - 6n इज इक्वल टू -7. हे सेकंड इक्वेशन अरेंज केलं. आपल्या सेकंड स्टेपमध्ये काय पाहिजे असतं आपल्याला, की दोन्ही व्हेरिएबलला सेम कोइफिशियंट असलं पाहिजे. ह्या व्हेरिएबलला सेम कोइफिशियंट असल्यास काय करणार आपण काय करणार, त्याला मल्टिप्लाय करून काहीतरी करून आपण त्याला इक्वेशन आणण्याचा प्रयत्न करणार. ते आता इथे 5 करायसाठी काय करावं लागेल, या सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 5 करावं लागेल. तर या प्रकारे आपण काय केलं, सेकंड इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय केले. सेकंड इक्वेशन 5ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन काय आलं आपल्याकडे, काय आले, 5m - 30n इज इक्वल टू -35. आणि फर्स्ट इक्वेशन आपल्याकडे काय ऑलरेडी हे होतेच. त्यानंतर आपल्या काय झालं, m व्हेरिएबलला
सेम कोइफिशियंट आलेत. सेम कोइफिशियंट. थर्ड स्टेप काय होते आपली, चेक द साइन. सेम व्हॅरिएबल एम व्हॅरिएबलचे चेक द साइन काय इथे काही नाही, म्हणजे काय इथे प्लस 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 असल्यामुळे आपण काय करणार, त्याची सबस्ट्रॅक्शन करणार. मग काय आपण इक्वेशन फर्स्ट सबस्ट्रॅक्ट फ्रॉम थर्ड इक्वेशन. सेम केलं आपण. सेम हे करताना सबस्ट्रॅक्शन करताना आपण खाली काय साइन चेंज करून गेले. इथे काय म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस होतं, त्यानंतर मायनस मायनस प्लस होतं. इथे काही साईन नाही म्हणजे इथे प्लसची साईन येते, मायनस प्लस मायनस होतं. त्यानंतर आपण साईनच्या इथे काय नसेल प्लस प्लस मायनस गेट कॅन्सल. त्यानंतर -30 प्लस 3n काय होईल, सबस्ट्रॅक्शन होईल, पण काय होईल, मोठ्यातून छोटी लेस होईल आणि मोठ्याची साईन येईल. तर 30 - 3 27 आणि मोठ्याची साईन दिली आपण मायनस. तर या प्रकारे इथं बी काय इथं मायनस आहे मायनस आहे, मायनस मायनस काय होईल, ॲडिशन होईल आणि साईन काय येईल, मोठ्याची येईल किंवा मायनस साईन येईल. ॲडिशन करून इथे किती येईल 54. साईन काय येईल, मायनसची साईन येऊन जाईल. त्या प्रकारे आपण हे आल्यानंतर आपण काय केलं, यांची इथं व्हॅल्यूज पुटअप करून काढून घेतली. n = 2. त्यानंतर आपण काय केलं, n तर आपल्याला निघाली, त्यानंतर यांची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुटअप केली आपण आणि त्या प्रकारे आपण mची व्हॅल्यू इथं काढून घेतली. ठीक आहे. यानंतर आपण काय करू, फिफ्थ क्वेश्चन सॉल्व्ह करूया. फिफ्थ क्वेश्चन सॉल्व्ह करूया. फिफ्थ मध्ये सेम स्टेप आपण हे करायच्या. फर्स्ट काय करणार आपण, इक्वेशन अरेंज करून घेऊया. इक्वेशन अरेंज करून घ्या. फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडे, 5x प्लस 2y = -3. हे काय फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडे, x प्लस 5y = 4. हे काय सेकंड इक्वेशन. आता आपण काय आपली नेक्स्ट स्टेप काय असते आपली, की आपल्याला सेम सेम कोइफिशियंट चेक करायचे आहेत. तर सेम सेम आता इथे कोइफिशियंट कोणते, एक्स आणि वाय कोइफिशियंट आहेत. तर आपल्याला काय करायचं असतं, दोन्ही इक्वेशनमध्ये फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन ह्या दोन्हीला बी ह्या व्हॅरिएबलला एक्स व्हॅरिएबलला सेम कोइफिशियंट असले पाहिजे. तर आहे का इथं, नाही आहेत. इथं काय एक्सला 5 आहे आणि इथं काय 1 आहे, म्हणजे नाही आहे. वायच्या व्हॅरिएबलला चेक करू आपण, इथे किती आहे 2 कोइफिशियंट, इथे 5 कोइफिशियंट आहे. तर सेम कोइफिशियंट नसल्या कारण आपण काय करून, दुसरी स्टेप आपल्याला कोइफिशियंट सेम करून घ्यावं लागेल, एक तर एक्सचा किंवा वायचा. तर आपण काय करू, इझिली कधीही आपण काय करायचं, जनरली 1 जो असतो, 1 जिथं इक्वेशनमध्ये असेल, जर एक्स आहे इथं 1 व्हॅरिएबल 1 आहे, तो चेंज करून घ्यायचा. जर इथं 5 नुसते 1 असता तर आपण काय केलं असतं, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं असतं. आपण हे करायचं कधी जनरली, असंही करता येईल, पण जनरली हेच करायचं तुम्ही. जिथं 1 एक्स किंवा वाय असेल त्याला चेंज करून घ्यायचं. तिथं 1 आहे तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला 5 करायचं म्हणजे काय करावं, ह्या इक्वेशनला इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय बाय 5 करावं लागेल. तर आपण लिहूया इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 5. तर काय होईल मग, इक्वेशन मल्टिप्लाय केल्यानंतर 5 × x प्लस 5 × 5y = 5 × 4. तर आपण याला सॉल्व्ह करून घेऊ, सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. 5 × x असं कसं लिहिता येईल आपल्याला, 5x प्लस 5 × 5 25 y = त्यानंतर 5 × 4 20. हे इक्वेशनला आपण काय देऊ, थर्ड नेम. तर आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन काय होतं, आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन लिहून घेऊ आपण. काय होतं फर्स्ट इक्वेशन आपल्याकडे, 5x प्लस 2y = -3. हे काय आपलं फर्स्ट इक्वेशन होतं, फर्स्ट इक्वेशन. आता आपण चेक करू आपल्याकडे कोइफिशियंट सेम आहेत का. तर हो, आपल्याकडे x याला 5x कोइफिशियंट सेम आहे. तर आपण आता नेक्स्ट स्टेप करू शकतो, चेक द साइन.
त्याचे साईन काय आहे तिथं? काही नाही म्हणजे 5L साईन कोणते आहेत? ते काही नाही म्हणजे प्लस प्लस साईन असतात. काही नाही म्हणजे काय असतं साईन इथं? प्लस प्लस साईन असतात. तर आपण शिकलो होतो प्लस प्लस साईन नंतर काय करतो आपण? सबस्ट्रॅक्शन हे शिकलो होतो आपण. ते लिहायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला करावं लागेल ते. काय करणार आपण मग? इक्वेशन फर्स्ट subtract from 3. Okay. Okay.